नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक इंटरेस्टेड व्हिडिओ घेऊन आलो आहे. म्हणजे मागे जो राहिलेला एक व्हिडिओ होता, मला सर्वांना सांगितलं होतं की हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल पूर्ण तर आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा असं सांगितलं होतं. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. तर एक मला कमेंट आली कालच की हा व्हिडिओ तुम्ही अजून शेअर अद्याप केला नाहीत, म्हणून मी हा शेअर करत आहे. कारण मला वेळ मिळत नव्हता आणि त्यातून मी वेळ काढून मी हा व्हिडिओ तुम्हाला परत पोचवत आहे. कारण काही कारणामुळे तो राहिला होता. तर आज विशेष म्हणजे काय की गावाकडे अंगण करतात. तर ते अंगण यापूर्वी आम्ही आमच्या आयुष्यात कधीच खणल्याशिवाय करत नव्हतो. म्हणजे पिकावाने खणायचो आणि मग आम्हाला जमलं नाही तर आम्ही कामगार वगैरे कोणतरी माणूस बोलवायचो किंवा आम्हाला शक्य आम्ही जोपर्यंत भावंडं सगळी होतो तोपर्यंत आम्हीच करायचो. पण ज्या वेळेला आम्ही सगळ्यांनी जशी प्रत्येकजणं बहिणीची लग्न झाली, आम्ही दोघंजणं भाऊ होतो आणि भाऊ एक मुंबईला एक मी इकडे. त्यावेळेला मला काय एकट्याला एवढं शक्य होणार नाही आणि माणसं कुणीही मिळेनात. त्या अभावी मी विचार केला आणि नंतर म्हटलं की आता आपण सरळ ट्रॅक्टरनेच नांगरूया. मग मी ट्रॅक्टर घेऊन आलो. आमचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे. तर म्हटलं एकदा बघूया आपण करून की जर असं नांगरून जर केलं तर काय होतं. म्हणून मी ते एक प्रयोग केला आणि खरोखरच इतकं पटकन होतं की जेमतेम 10 मिनिटच लागली हे सर्व व्हायला. मी हा ऑडिओ जो आहे तो मी नंतर हे केला आहे, कारण नांगरताना तर मी बोललेलं ऐकूच येणार नाही आणि म्हणून मी ते सगळं नंतर केलं आहे. आता हे एवढंसं नांगरायला मला पूर्ण सगळं 10 मिनटं लागली, फक्त 10 मिनटं. आणि त्या 10 मिनटात इतकं सुंदर नांगरलं की फक्त दाराच्या समोर ज्या ठिकाणी पाणी कमी लागलं किंवा ज्या ठिकाणी आपण चालतो खूप, अशा ठिकाणी फक्त ट्रॅक्टर एवढं जास्त सरळ व्यवस्थित लागत नव्हतं. मग मी तिथे डबल नांगरलं परत. तर तुम्ही बघू शकता सर्व. हे करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. जे तुम्हाला या ठिकाणी खरोखरच त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं असेल असा क्षण तुम्ही घालवाल जर कुठे स्किप केला तर. हा मी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना याच्यापासून काहीतरी फायदा होईल यासाठी मी हा पाठवला आहे. कारण तुम्ही म्हणाल की हे आपल्या नांगरणं तर कायमचंच असतं, ते काय बघायचं. तर तसं काय नाही आहे की कसं नांगरू शकतो आपण, म्हणजे कशाप्रकारे खळं किती लवकरात लवकर होऊ शकतं. 1 तासामध्ये आम्ही खळं नांगरून ढेपळं फोडायला तर लागत नाही. ढेपं म्हणतात किंवा ढेपळं म्हणतात, जे गठ्ठे येतात मातीचे ते सर्व बारीक होऊनच जातात. कारण आपण जर खणलं ह्याने पिकावाने किंवा टिकाव म्हणतात त्याने जर खणलं तर मोठे मोठे ढेपं येतात. तर ती फोडायला परत लागतात, म्हणजे पूर्ण दिवस लागतो त्याच्यासाठी. इथे काहीच नाही, एकट्या माणसाने नांगरलं की लगेच त्याची लेवर होते. फक्त कडेला मेरेने 2 बाजूने 4 बाजूने थोडं थोडं राहतं, तेवढं फक्त आपण खणून टाकायचं पिकावाने. बाकी सगळं एकदम मस्तपैकी बारीक होतं. फक्त आपण वरून ट्रॅक्टर चालवायचं. अशा प्रकारे हे सगळं आहे आणि बघू शकता तुम्ही. हे बघा कसं सुंदर नांगरत आहे. आता इथे खूप व्यवस्थित नांगरलं आहे, कारण इथे पाणी पण लागलं आहे आणि इथे काही रहदारी नसल्यामुळे, जास्त चालत नसल्यामुळे इथलं व्यवस्थित नांगरतं आहे बघा. आणि तिकडे जे मेरेला राहिलेलं दिसते कडेला पायरीजवळ, ते तो एक आपला ह्या यूट्यूब चॅनलवरती ज्याने एकदा माझ्या कॉमेडी करून दाखवले होते, आवाज काढून दाखवले होते, तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी. तर तोही व्हिडिओ तुम्ही बघा. तर माझा एक वाडीतलाच आहे, एक कामगार आहे, तर त्याने ते आवाज काढलेले होते, तुम्ही नक्की बघा. माकडा ननासपुरे वगैरे यांचे आवाज काढलेले आहेत, दादा कोंडकेचे वगैरे. तर एकदा तुम्ही नक्कीच आवडीने बघा, टाईमपाससाठी बघा किंवा कोणत्याही हेतूने, पण त्याने चांगल्या बऱ्यापैकी हा प्रयत्न केला आहे. आणि बघा इकडून हे सगळं असं नांगरतं. जवळून तुम्हाला दाखवलं आहे क्लोज कशाला की किती खोल नांगरतं ते दाखवलं आहे. आता लेवल करायला घेतलेली आहे आपण. आपलं जे आपण पूर्वी कसं एक दांडा घ्यायचे किंवा रिप घ्यायचे, पट्टी एखादी, आणि त्याने ते ढेपळं फोडून झाली की त्यानं लेवल करायचे. पण आता सगळं कालानुरूप बदलत चाललं आहे. जसं ज्याने आपण पतेरी गोळा करतो, म्हणजे भांगेरा म्हणतात त्याला, ज्याने पालापाचोळा असतो जो झाडांचा पडलेला, तो आपण शेतीसाठी वापरतो एकत्र करून, त्याच भांगेऱ्याने सर्व लेवल करायची दात्याने, त्याला दाता म्हटलं आमच्याकडे. त्याने लेवल करायची
सोपं जातं एकदम. तर त्याने लेवल करतो आहे. सगळं नांगरून झालेलं आहे आणि आता लेवल करायचं काम चालू झालेलं आहे. आता हे पूर्ण सगळं लेवल करणार आणि लेवल केल्यानंतर आपण हे सगळं भिजवायला घेणार. हे बघा, इकडची लेवल बऱ्यापैकी होत आली आहे, सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्याच्यानंतर परत मी परत लेवल करणार आहे. आता सगळी लेवल पूर्ण होऊन पाणी मारायला सुरुवात केली आहे. कारण इकडे या बाजूला जिकडे आता पाणी मारतात तिथे घोशीने बिळं पाडली होती खूप. आणि तिथे काय व्हायला लागलं, ट्रॅक्टर पण हे झालं होतं, जरा खाली जायला गेलं होतं तिथे त्या बाजूला. म्हणून आम्ही तिथे जास्त भर घालायचे. जर माती गेली तर